स्वागत आहे तुमचे कंप्लीट एज्युकेशन अकॅडमीमध्ये। मित्रांनो, आपण या चॅनलवर पोलीस भरती 2024 करता मराठी व्याकरण आणि अंकगणित या दोन्ही विषयाकरता जे PYQ आहेत त्या PYQचा आपण अभ्यास करताय। याआधीसुद्धा मी काही महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आज आपण सरासरी या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि याच प्रकारे आपण पुढे याच बेसिसवर बेसिक ते कठीण या मेथडने आपण प्रश्न घेणार आहोत। तर आपले नक्कीच या चॅनलसोबत जोडून राहा। पहा, पहिला प्रश्न आहे, पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती? पहा, जेव्हा कधी क्रमागत संख्येची सरासरी विचारली जाते तेव्हा दिलेल्या संख्येला म्हणजेच किती ते विचारलं आहे, पहिल्या 25 संख्यांना, तर दिलेल्या संख्येला 1 ने बेरीज करून येणारे उत्तर ही त्या सर्व संख्यांची सरासरी असते। यामध्ये काय काय येणार? 1 म्हणजेच नैसर्गिक संख्या म्हणजेच क्रमागत 25 नैसर्गिक संख्या, क्रमागत 25 विषम संख्या, क्रमागत 25 समसंख्या, 25 किंवा कितीही। जर असा प्रश्न आलेला असेल तर त्यामध्ये क्रमागत विचारलेली संख्या अधिक 1 यानुसार बेरीज करून त्याचं उत्तर काढावे। किंवा दुसरीसुद्धा मेथड आहे, पहा, सरासरी बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या किती येणार? 50 भागेला 2। ठीक आहे, इथे 50 अधिक 2 किती होतील? 52 भागेला येणार 2, इथे भाग जातो। आता 26 2 52 होतो। ठीक आहे, डायरेक्ट होते। आपण बेसिकमध्ये घेत आहे तर 2 2 4 उरला 1 किती झाले 12 आणि sin 2 12, तर 26 ही पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, 3 पुस्तकांची सरासरी किंमत 25 आहे। ठीक आहे, 3 पुस्तकं आहेत, त्यांची सरासरी किंमत 25 आहे। त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? ठीक आहे, तर एकूण किती पुस्तकं आहेत? तर 3, आणि त्या 3 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 25। आता या तिन्ही पुस्तकाच्या किमतीची जर बेरीज करायची असेल तर आपण काय करतो? एकूण संख्या गुणेला सरासरी। तर कसं होईल? 3 गुणेला 25 बरोबर 75। 75 काय निघाली? तिन्ही पुस्तकांच्या किमतीची बेरीज। सेम करायचं, 2 पुस्तकं आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे? 20, तर 2 गुणेला 20 बरोबर 20 2 40। ठीक आहे, जर 3 पुस्तकांच्या किमतीची बेरीज 2 पुस्तकांच्या किमतीच्या बेरजेतून वजा केली तर आपल्याला तिसऱ्या पुस्तकाची किंमत मिळून जाईल। तर इथे वजाबाकी होईल, 75 मधून 45 गेले तर इथे उरणार 5 आणि 7 4 गेले 3, 35 ही तिसऱ्या पुस्तकाची किंमत आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। पहा, गणेशला भूगोल, इंग्रजी, गणित मध्ये अनुक्रमे 72, 75, 72 गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? सोपं गणित आहे। 3 विषय आहेत, 3 विषयाचे 3 गुण दिलेले आहेत। ठीक आहे, आता 3 विषयाचे गुण किती आहेत? तर 72, 75 आणि 72। त्यांची काय विचारली आहे? सरासरी। सरळ त्यांची बेरीज करून घ्यायची। 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, इकडे 7 3 वेळा आहे तर 7 त्रिक 21, 219, आणि या बेरजेला कितीने भागायचे? जितके ते विषय आहेत तितक्या विषयांनी। किती आहेत? तर 3 भाग द्या
3 एके 3, 7 त्रिक 21, राहिले 9, 3 त्रिक 9. तर 73 ही तिन्ही विषयातील गुणांची सरासरी आहे. समजलं सर्वांना? अशाच प्रकारचे आपण बेसिकमध्ये गणित पाहत आहेत आणि बेसिकमधून आपणच पुढे ॲडव्हान्स गणित किंवा ज्याची काठिण्य पातळी जास्त आहे ते सुद्धा पाहणार आहे. पुढचा प्रश्न पहा. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती? 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती? आता 54 पासून 60 पर्यंत संख्या लिहिणं म्हणजेच काय? 54, 55, 56, 57, 58, 59, 60. ठीक आहे. तर या संख्या हे लिहून त्यांची बेरीज करून भागीला तितक्या संख्या घेऊन त्याची सरासरी काढणं हे इतकं मोठं गणित नाही आहे. काय करायचं आहे? सरळ आपण आधी संख्या लिहून घेऊ. 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 60 लिहिले. एकूण संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. 3 या साईडला आहेत, 3 या साईडला आहेत आणि मधात किती आहे? 57. आणि हीच त्या संख्यांची काय आहे? सरासरी. म्हणजेच काय? तर क्रमागत संख्येच्या मधली संख्या ही त्या संख्यांची काय असते? सरासरी असते. समजलं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. यामध्ये सुद्धा या आधीच्या प्रश्नाप्रमाणेच कंडिशन आहे. 7 क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे, तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? आता 7 संख्या आहे आणि किती आहे मग सरासरी? तर 33. आणि इथं काय दिलेलं आहे? क्रमवार. क्रमवार जर असेल तर याचा अर्थ ती एक मधली संख्या आहे आणि त्या संख्येच्या दोन्ही बाजूनी सारख्या संख्या आहेत. तर एकूण संख्या किती आहेत? 7. तर आपण 33 लिहून घेऊ. या साईडला 3 येणार आणि या साईडला 3 संख्या. तर 33, त्याच्या आधी येणार 32, नंतर 31 आणि 30. या साईडला सुद्धा 33 नंतर 34, 35 आणि 36. तर 7 क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे. तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? तर 36 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ठीक आहे. अगदी सोपी गणित असतात. गणित समजणे महत्त्वाचे आहे. उत्तर काळाचे घाईमध्ये प्रश्न आपला चुकून जातो. पुढचा प्रश्न पाहू. पहा. एका वर्गात 30 विद्यार्थी, सरासरी वय 18 वर्ष आहे. ठीक आहे. एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे सरासरी वय किती आहे? 18. जर शिक्षकाचे वय मिळाले तर सरासरी 19 वय होते. ठीक आहे. म्हणजेच आता शिक्षक मिळाले म्हणजे किती झाले? ते 31 आणि सरासरी किती वाढली? 1ने, तर म्हणजेच 19. ठीक आहे. तर शिक्षकाचे वय किती? आता पहा. एकूण घटक दिलेले आहेत, त्यांची सरासरी दिलेली आहे. ठीक आहे. तर त्यांची जर आपण गुणाकार केला तर ते त्यांच्या वयाची बेरीज येणार. तर आता आपण 30 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज काढू. किती येते? 30 गुणिले 18 किती येणार? 0, 0च्या जागी 0 लिहू आणि 18 त्रिक 54, तर 540. ठीक आहे. आता इथे सुद्धा आपण गुणाकार करू. 31 गुणिले 19. आता 19चा पाढा सर्वांना पाडसणं आवश्यक आहे. आता 19 एके 19, 19 9, आजचाला 1, 19 त्रिक 57 आणि 1 58. तर हे शिक्षक धरून सर्वांचे वयाची बेरीज. आता काय करायचं?
तर एकूण विद्यार्थी आणि शिक्षक यांची वयाची बेरीज किती आहे? 589 वजा एकूण विद्यार्थ्यांची वयाची बेरीज किती आहे? तर 540. ठीक आहे. म्हणजेच या बेरजेतून आपण फक्त विद्यार्थ्यांची संख्या वयाची बेरीज जर काढली तर शिक्षकांचं वय मिळेल. तर 9मधून 0 गेले 9, 8तून 4 गेले 4 आणि 5तून 5 गेले 0. तर 49 हे शिक्षकांचे वय राहील. समजलं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. 5 निकालाचे सरासरी गुण 46 आहे. जर पहिल्या 4 निकालाचे सरासरी गुण 45 आहे तर 5व्या निकालाचे गुण विचारले आहेत. तर मित्रांनो 5 निकालाचे सरासरी गुण किती आहेत? 46. तर जर या 5 निकालाला या सरासरीने गुणले तर आपल्याला एकूण गुण मिळेल. ठीक आहे. तर मग 5, ठीक आहे, आधी आपण मोठी संख्या घेऊ. पहा, तर 46 गुणेला 5 गुणाकार होतो 5 × 30 0, आजच्या आले 3, 5 चोक 20 आणि 3 23. हे 223 काय निघाले? 5 निकालाचे एकूण गुण. नंतर 4 निकालामध्ये सरासरी गुण किती मिळाले? 45. तर मग आपण जर सरासरीला निकालाने गुणले तर त्यांची एकूण गुण मिळेल. तर 45 गुणेला 4, तिथे गुणाकार करू. 5 चोक 20 0, आजचे आले 2, 4 चोक 16 आणि 2 18. आता या 5 निकालांच्या गुणातून 4 निकालांचे गुण जर वजा केले तर आपल्याला 5व्या निकालाचे गुण मिळेल. तर कसं होईल? पहा, 5 निकालाचे एकूण गुण किती आहेत? 230 वजा 4 निकालाचे एकूण गुण 180, वजाबाकी करू 0. 3तून 8 जातात का? नाही. आजचा घेतला 13 झाले. 13तून 8 गेले 5 आणि ते 1तून 1 गेला 0. तर 50 हे 5व्या निकालाचे एकूण गुण आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण आणखी प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सर्वात लहान 3 अंकी, सर्वात लहान 4 अंकी व सर्वात लहान 5 अंकी संख्यांची सरासरी किती? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि सोबतच येणाऱ्या सर्व व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या या कंप्लीट एज्युकेशन अकॅडमीला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन सर्व व्हिडिओ आणि प्रश्नांचा सराव तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.